महाड MIDCतील सवानी ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गावाशेजारी सुदर्शन फार्मा कंपनीचं काम चालू आहे। मागील वर्षापासून या कंपनीला येथील ग्रामस्थांचा कडक विरोध आहे। मात्र पुन्हा पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाल्यानं येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर तीव्र आंदोलन छेडून काम बंद पाडलं। यावेळी JCB ऑपरेटर अंगावर JCB घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करत JCB व्यावसायिक निसार दरेकर यांची ब्रेझा कार खैरे ग्रामस्थांनी अडवून धरली व त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत कारचे नुकसान केल्याची तक्रार निसार दरेखान यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे। कोकणात अनेक फेस्टिवल भरवले जातात। या फेस्टिवलमध्ये कोकणची संस्कृती उलगडली जाते। अलिबागमध्ये सध्या विविध समुद्र किनाऱ्यावर फेस्टिवलची धूम पाहायला मिळते। या फेस्टिवलमध्ये अलिबागसह कोकणातील सांस्कृतिक आणि लोककलेचं प्रदर्शन पाहायला मिळतोय। सध्या सुरू असलेल्या किहिम बीच फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी ही फेस्टिवलचा आनंद लुटला। पर्यटनाला चालना देण्यासाठी हे फेस्टिवल भरवले जात असून यातून स्थानिकांना कोकण खाद्य संस्कृतीची ओळख करून देण्याची संधी मिळते। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका ब्रेकफेल ट्रकनं समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालक जखमी झालाय। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून ही ट्रक पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जात होती। मात्र बोरघाटात आडोशी येथील नवीन बोगद्याच्या पुढे ट्रक क्रमांक MH04 HD 2990 चे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील धावत्या ट्रकला जोरदार धडक दिली। अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस IRB यंत्रणा देवदूत टीम यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड दक्षिण जिल्हा प्रमुखपदी उपजिल्हा प्रमुख राहिलेले नंदू शिर्के यांची निवड झाली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली। नंदू शिर्के हे 2024च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते। नवघणे यांनी तुतारी हातात घेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर पक्षांतर्गत गटबाजी केल्यामुळे कारवाई केली होती। त्यानंतर जिल्हा प्रमुख पदाची जागा रिक्त असल्याने अखेर नंदू शिर्के यांची या पदावर वर्णी लागली आहे। पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे गावचे गोविंद पाटील, जगन्नाथ पाटील व अनंत पाटील या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची लागवडीखालील जमीन कॅस्ट्रॉल कंपनीने घेतली आहे। त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या वारसाला कायमस्वरूपी नोकरीचं आश्वासन दिलं गेलं, परंतु कंपनीने त्या मुलांना कायमस्वरूपी कामावर घेतलं नाही। त्याबद्दल कंपनी गेटवर आमरण उपोषण सुरू होतं। खालापूर तहसीलदार अभय चव्हाण आणि रसायनीचे पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅस्ट्रॉल व्यवस्थापनाशी बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वारसास सध्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी देऊन भविष्यात नोकर भरती झाल्यास सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलंय। विशाल बापूराव दळवी हे भारतीय लष्करात 22 वर्ष सेवा करून आदर्श जवान म्हणून हवलदार या पदावरून निवृत्त झाले। त्यांचा खालापूर तालुक्यातील वरोसे गावात ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत करून त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। त्या प्रसंगी विशाल दळवी म्हणाले की हल्ली आपल्या परिसरातील तरुण लष्करात भरती होण्यास तयार नाहीत। लष्करात भरती झाल्यावरच खऱ्या अर्थानं देशसेवा करण्याची संधी मिळते। बापूराव दळवी यांनी जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, नागालँड येथील रोमहर्षक प्रसंग सांगितले। अलिबागमधील कारले खंडाळे परिसरातील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली आहे। 275 हेक्टर क्षेत्रावर कांद्याचं पीक हे मातीचे दांड करीत वाफे पद्धतीने घेतले जाते। अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांकडून पसंती दर्शवली जाते। कारले, खंडाळे, नेहुली, वेशवी, वडगाव अशा अनेक गावातील शेतकरी पांढऱ्या कांद्यांची लागवड करतात। 2-2.5 महिन्यात कांदा तयार होतो। काढणी करून तो सुकवणे, त्याच्या माळे तयार करून तो बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येतो। अलिबागमध्ये कांदा लागवडीतून लाखो रुपयांची उलाढाल होते। यातून स्थानिक महिलांच्याही हाताला काम मिळते। आद्य समाज शिक्षिका, थोर समाज सुधारिका, भारतीय स्त्रीवादाची जननी, स्त्री शिक्षणाचा उद्याता, भारतीय स्त्रीची प्रेरणा, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 194वी जयंती बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या वतीनं नागोठण्यात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली। जयंतीचं औचित्य साधून डॉ. नेल्सन मंडेला आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, तर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे त्याग आणि समर्पण याबाबत मार्गदर्शन केलं। पोलीस स्थापना दिनाच्या औचित्याने दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथील नवी मुंबई पोलीस वाद्यवृंद पथकाच्या वतीनं गीतवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली। देशातील पहिल्या थोर महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर आणि सत्कार समारंभ TMC कॉलेजमध्ये मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला।
यावेळी माणगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा आणि बांधकाम विभाग सभापती हर्षदा सुमित काळे, नगरसेविका तसेच महिला आणि बाल विकास सभापती सुविधाताई संतोष खेरे तसेच माणगावच्या नामांकित मराठी उद्योजिका आणि समाजसेविका सुवर्णताई जाधव, कॉलेजचे प्राध्यापक मोरे सर तसेच कॉलेज विद्यार्थी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी उद्योग क्षेत्रातील 6 महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला। रायगड इन्स्टिट्यूट ऑफ IT डॉक्टर अजय मोरे आणि अंकिता अजय मोरे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।